हो तिथे गाड्या फुकट असतात. जे 15-15 दिवस गाडी करीत नाही तुम्हाला खरं सांगतो शपथ म्हणून सांगतो 2-2 बार हात मारून गेले. फुकट फुकट फुकट. हो काही खायला सगळ्या फुकट. काही फुकट नाही फुकटावून धोरे नाही. तसं गावात लोक म्हणजे तसं असलं तर महाराज जमतंय. मग आता जगाचा मालक आहे बाबा. त्याला काय काही गणेश बुवा कोणाची का करू हो ते असणारे भगवान परमात्मा नाही 200 मंडळ टाकलं आपल्याला काही घ्यायचे का द्यायचे आणि सुंदर प्रकारची रिद्धी सिद्धी असणारी अन्न देवता त्या ठिकाणी बोलली महाराज. आणि पंचपक्वान्न स्त्रीमध्ये श्रीखंड बामध्ये बासुंदी लामध्ये लाडू आणि जी मध्ये जिलबी जेवणाला काही कमीच नाही महाराज. आणि गाव कथा सांगायला भगवान परमात्मा कीर्तन गायला भगवान परमात्मा. पहिल्या दिवशी अर्धा मंडप भरला आणि पोटभर लोक जेवायचे निघून जायचे. दुसऱ्या दिवशी पाऊण मंडप भरला. तर त्याचा तिसरा दिवस झाला. मंडपात बसायला जागा नाही. ऐका लोक लक्ष्मीच्या पाठीमागे का देवाच्या पाठीमागे का तुझ्या भगवानाच्या पाठीमागे का विष्णू भगवानाच्या पाठीमागे मला सांगायचे. चौथ्या दिवशी केलं बसायला जागा मंडपात शिल्लक नाही. मग या असणाऱ्या माता लक्ष्मीने माता भवानीने काय केलं गणेश बुवा एक म्हातारी करून घेतले. एका म्हातारी आता काय हलते आणि म्हातारी अख्खा गाव त्या मंडपामध्ये जाऊन बसलो आणि म्हातारी गावामध्ये हळूच गेली आणि एक सारे दरवाजे लावलेले होते घर लावलेले होते पण एक म्हातारी दारापुढे असणारी तिला चाललंय म्हणून काठी बसली होती आणि ही म्हातारी त्या म्हातारीकडे गेली. उभार ए पप्प्याची भिकारीचं रूप आणि रूप घेऊन ती देवी त्या म्हातारीकडे गेली. हो म्हणजे आजबाई मला एखादी भाकर मिळेल का. म्हातारी म्हणजे भिकारी मावशी आमच्या गावात मोठा बोवा आलाय मोठा साधू आलाय आणि त्या साधूने असणारा अन्नक्षेत्र घातले मोठा मंडप दिलाय. अख्खं गाव गावात तुलाच पेटत नाही अख्खं गाव तुमच्या जेवायला जाते. पण ही भिकारी आलेली हुशार होती. ती म्हणजे आजमा मी त्या साधूचं खात नाही मी त्या बाबाचं खात नाही आणि माझा नियम आहे जर मला तो एक भाकरी आणि पलीवर बेसन वगैरे करून दिलं ज्या ताटामध्ये भाकरी आणि बेसन देतील ते ताट आणि ताटल्यामध्ये मला पाणी निश्चित करता ताट आणि तांब्यात जर पाणी भाकरी दिली ना मी तुला ताट आणि तांब्या सोन्याचा करून देईल. आता म्हातारीच्या तोंडाला पाणी सोन्याच्या तुकडीनंतर म्हातारीच्या तोंडाला पाणी सुटलं. म्हातारीने हळूच दोन सुनबाईला लावला. अरे सुनबाईला काय रिंगवाजी सुनबाई आहे म्हातारीचा कोणाला बघितला सुनबाई मुली काही काम हो सुनबाई आता तिच्या मुली खेळत होती पळत आली आणि आम्ही तर काय वाजी काय म्हणजे भेटायला नाही आमच्या भेटायला एक भाकरी आणि असणार आपल्याला पहिले बेसन द्यायचे काढून द्यायचे आणि ताटात बेसन भाकरी बरं आणि ताब्यात पाणी दी तो असणारी म्हातारी ही भिकारी सोन्याचं ताटण ताब्यात करून देणार. 2 मिनिटं स्वयंपाक एक भाकरी बेसन झालं आणि त्या म्हातारीला दिलं. म्हातारीने बेसन भाकर खाल्लं ना ते त्याला 2 मिनिटात खात असतो 2 मिनिटात होत असतं. खाल्लं बेसन भाकर आणि जाता भक्तात काय माझ्याकडे त्या असणाऱ्या म्हातारीला सोन्याचा तांब्या सोन्याचं ताट त्या भिकारीने करून दिलं. तुझ्या भवनात केला आणि सांगितलं ही गोष्ट तू दुसऱ्याला सांगू नको आणि जर मला उद्याही तरी गोष्ट मला हो भाकरी आणि बेसन दिलं तर उद्या तुला सोन्याचं ताट आणि तांब्या करून दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आख्या घरातले गावात